नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज पुढील सीरीजमधला आपला व्हिडिओ आज आपण तयार केलेला आहे. तर तो तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर असेल. सर्व प्रश्नाचे विश्लेषण आपण यामध्ये देखील केलेली आहे. जे काही आपण यापूर्वीचे देखील काही व्हिडिओ आपण सेंड केलेले आहेत. जर ते कोण नवीन असेल तर त्यांनी ते आधी व्हिडिओ पाहावेत आणि या व्हिडिओला नंतर तुम्ही पाहिलं तरी चालेल. तरीही काही म्हणजे आपले जवळपास आज घडीला म्हणजे आजच्या वेळेला 5 ते 6 व्हिडिओ या प्रश्न स्वरूपातील आपण बनवलेले आहेत. तुम्ही कोणतेही कधीही पाहू शकता. जे कोणी नवीन विद्यार्थी आज आपल्या चॅनलवर प्रथमतः आलेले आहेत, त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करावं. जास्त तुमचा वेळ न घेता आपण डायरेक्टली टॉपिककडे वळणार आहोत. तर चला पहिला प्रश्न पहा. विविध शास्त्रीय पद्धतीच्या साहाय्याने घडलेल्या घटनाविषयी माहिती जमा करून त्या माहितीचे परीक्षण करणे म्हणजे काय? पहिला पर्याय बघा सामाजिक विज्ञान, दुसरा पर्याय पहा न्यायसहाय्यक विज्ञान, तिसरा पर्याय परिनिरीक्षणात्मक विज्ञान आणि चौथा पर्याय काय यापैकी नाही. तर सरळ सरळ याचा आन्सर काय पर्याय क्रमांक 2 न्यायसहाय्यक विज्ञान. आता काही ठिकाणी सामाजिक विज्ञान पण आन्सर दिलेलं आहे. पण याचं योग्य जर आन्सर बघितलं इंग्लिश याच्यामध्ये वगैरे तर पर्याय क्रमांक 2 योग्य त्या ठिकाणी तुम्हाला आलेलं पाहायला मिळेल. कारण आपला टॉपिक पण तोच चालू आहे. चला सेकंड प्रश्न बघूया. मग फॉरेन्सिक हा शब्द फॉरेन्सिस या डॅडॅश भाषेतील शब्दापासून तयार झालेला आहे. म्हणजे हा शब्द जो आहे फॉरेन्सिक या शब्दापासून तयार झालेला आहे. पण हा शब्द कोणत्या भाषेतील आहे असं विचारलेलं. अरबी, लॅटिन, फ्रेंच आणि स्पॅनिश. तर याचा सरळ सरळ आन्सर काय लॅटिन. लॅटिन भाषेपासून तयार झालेला आहे. याचा अर्थ वगैरे आपण सर्व काही पाहणारच आहोत इथं विश्लेषणामध्ये. पहा फॉरेन्सिक हा शब्द काय लॅटिन शब्दापासून फॉरेन्सिस शब्दापासून आलेला आहे. फॉरेन्सिक हा मूळचा जो काही शब्द आहे फॉरेन्सिस यापासून तयार झालेला आणि हा फॉरेन्सिस लॅटिन भाषेतील आहे. लॅटिन भाषेतील आहे हे पण लक्षात ठेवा. तर या शब्दाचा अर्थ काय होतो नवीन प्रश्न आहेच पुढे. चला फॉरेन्सिस या शब्दाचा अर्थ काय खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे. तर पहिला पर्याय आहे असेंब्लीची जागा, दुसरा मंच, तिसरा पर्याय वरीलपैकी दोन्हीही बरोबर आहेत आणि चौथा यापैकी नाही. तर या शब्दाचा अर्थ होतो वरीलपैकी दोन्ही म्हणजे असेंब्लीची जागा किंवा चर्चा करण्याची जागा आणि मंच असे दोन्हीही पर्याय त्या ठिकाणी येऊ शकतात. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. हे लक्षात घ्या महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी एखाद्या व्यक्तीचा हिंसक मृत्यू झाल्यानंतर अंतर्गत अवयवावर काय परिणाम होतो याचा अभ्यास खालीलपैकी कोणी केला. आता हे काही ऐतिहासिक पार्श्वभूमी प्रत्येक विषयाची काही ना काही हिस्ट्री असते. त्यावर देखील आपल्याला विविध परीक्षामध्ये प्रश्न आलेले पाहायला मिळतात. त्यामुळे हिस्ट्रीमध्ये जर गेलं तर एखाद्या व्यक्तीचा हिंसक अपघात वगैरे किंवा हत्या वगैरे करण्यात आलेली असेल तर अंतर्गत अवयवावर काय परिणाम होतो याचा अभ्यास सुरुवातीला कोण केला एम्ब्रॉईस पारे किंवा पॅरे असं पण त्यांचं नाव आहे एम्ब्रॉईस पॅरे. आता हे कोण आहेत हे एक फ्रेंच शास्त्रज्ञ आहेत. त्यांचा कार्यकाळ 1510 ते 1590 पर्यंत होते. ते एक काय होते सर्जन होते. त्यांच्याबद्दल आपण माहिती पण घेतलेली आहे आणि ते शस्त्रक्रिया आणि आधुनिक फॉरेन्सिक पॅथॉलॉजीच्या जनकापैकी एक त्यांना मानलं जातं. हे पण लक्षात ठेवा. काय त्यांचं नाव एम्ब्राईस पायरे आणि ह्यांचा देश कोणता होता हो? हे खूप महत्वाचं आहे. फ्रेंच या देशाचे होते हे. कारण पुढे देशावर देखील वेगवेगळे प्रश्न आहेत त्यावर देखील. पुढचा प्रश्न पाहू शकतो आपण. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला न्याय सहाय्यक विज्ञानाचा उद्गाता म्हणजे फॉरेन्सिक सायन्सचा उद्गाता असे त्यांना म्हणतात. तर ते त्याचा आन्सर काय एम्ब्राईस पॅरे. आत्ताच पाहिलं आपण मगाशी की ते त्या अनेक व्यक्तीपैकी एक होते ज्यांनी फॉरेन्सिक पॅथॉलॉजीमध्ये विविध कल्पनांना मूर्त रूप देण्याचं काम त्यांनी केलं होतं. ते कुठले होते फ्रान्स या देशाचे. पुढचा प्रश्न आहे मृत्यू किंवा बळी पडलेल्या व्यक्तीच्या जठरातून यशस्वीपणे विषारी घटक प्रथमतः कोणी शोधून काढले.
पर्याय डॉक्टर एडमंड लोकार्ड, अलेक्स जेफ्री. तिसरा पर्याय अल्बर्ट ऑसबॉर्न आणि चौथा व्हॅलेंटाईन रॉस. तर याचं उत्तर आहे व्हॅलेंटाईन रॉस. हे पण लक्षात घ्या. असे काही जे काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात, जास्तीत जास्त तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. आता या प्रश्नाचं जर उत्तर बघितलं तर खूप मोठं म्हणजे विश्लेषण जर बघितलं, तर अनेक ठिकाणी सापडलेलं नाही. म्हणून आपण डायरेक्टली ते प्रश्न घेतले. ज्यांचं सापडलं त्यांचं तुमच्यासाठी आपण उपलब्ध केलेले आहेत. म्हणून असे तर प्रश्न आले तर डायरेक्टली प्रश्नपाठ केला तरी आपण हरकत नाही. जर परीक्षेत आलाच तर आपण त्याला गोल करू शकतो. आर्सेनिक या विषारी पदार्थामुळे झालेल्या मृत्यूसाठी आर्सेनिकची चाचणी करण्यासाठी उपकरण कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केलेले होते? तर काय जेम्स मॉर्श, त्यालाच मार्शची चाचणी असे देखील संबोधतात. मॉर्शची चाचणी या आर्सेनिक विषासंबंधीची आहे, हे पण लक्षात घ्या. पण आता ती यूज केली जात नाही. आता विविध आर्सेनिकच्या चाचण्या आलेल्या आहेत. पुढचा पाहू. बंदुकीच्या गोळीची तुलना करण्याची पद्धत कोणी विकसित केली? तर हेनरी गोगार्ड. आणि तेच फॉरेन्सिक बॅलिस्टिकचे काय जनक आहेत. फॉरेन्सिक बॅलिस्टिक कोण आहेत ते? हेनरी गोगार्ड जनक आहेत. पुढचं न्याय सहाय्यक विषशास्त्राचे जनक खालीलपैकी कोण आहेत? तर मॅथ्यू ऑर्फेल. आता हे कॉमनली प्रश्न आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत, ते आपल्याला घ्यावंच लागतात. त्यामध्ये वेगळं काही नाही. मॅथ्यू ऑर्फेला. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी अत्याधुनिक शास्त्रीय पद्धतीच्या सहाय्याने आर्सेनिक व्यतिरिक्त इतर विषारी संयुगांची पडताळणी करण्याची पद्धत विकसित केली होती? आता मॉर्सने काय केली? आर्सेनिक पदाची पद्धत विकसित केलेली होती. मग आर्सेनिक सोडून इतर विषारी संयुग जे आहेत त्यांची त्यांची पडताळणी करण्याची पद्धत कोणी विकसित केली? तर त्याचा आन्सर काय? मॅथ्यू ऑर्फिला आहे. आर्सेनिकची कोण केली? मॉर्सने केलेली होती, हे पण लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा संशयित गुन्हेगारांना ओळखण्यासाठी अंगुली मुद्राचा वापर केला होता? आता विल्यम हर्शल आहे त्याचा आन्सर. त्यांच्याबद्दल आपण पुढे आणखी काही प्रश्न आहेत त्यावेळेस त्याचं विश्लेषण देखील करणार आहोत. एवढं लक्षात घ्या. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथमतः संशयित गुन्हेगारांना ओळखण्यासाठी अंगुली मुद्राचा वापर केला होता? तर त्याचा आन्सर आहे विल्यम हर्शल यांनीच काही ग्रहांचा देखील शोध लावलेला आहे. दस्तऐवजावर स्वाक्षरीसोबतच अंगठ्याचा ठसा घेण्याची पद्धत कोणत्या शास्त्रज्ञाने विकसित केली? तर त्याचं देखील उत्तर आहे विल्यम हर्शल. स्टार्टिंग त्यांनीच केलेली होती. तर हे आपण पाहू शकतो आपण विल्यम हर्शल. त्याचा आन्सर आहे बघा. फिंगरप्रिंटचे मूल्य लक्षात घेणारा पहिला युरोपियन कोण होते? विल्यम हर्शल. विल्यम हर्शल पहिले युरोपियन व्यक्ती आहे ज्यांना फिंगरप्रिंटचं महत्त्व समजलेलं होतं. हर्शल. बोटाचे ठसे अद्वितीय आणि कायमस्वरूपी असतात हे त्यांनी प्रयोगाअंती सिद्ध केलेलं होतं, हे पण लक्षात घ्या. हर्शलने आयुष्यभर स्वतःच्या बोटाचे ठसे म्हणजे काय केलं? स्वतःच्या बोटाच्या ठशांवर विविध दस्तऐवज देखील तयार केलेले होते. फिंगरप्रिंटचा व्यावहारिक पद्धतीने वापर करणारे पहिले व्यक्ती म्हणून कोणाला ओळखले जाते? विल्यम हर्शलला. विल्यम हर्शल. फिंगरप्रिंटचा पहिला व्यावहारिक वापर देखील त्यांनीच केला होता. फिंगरप्रिंटचे मूल्य लक्षात येणारा पहिला युरोपियन व्यक्ती देखील तेच होते, हे पण लक्षात घ्या. 1958च्या सुरुवातीला भारतातील बंगालमध्ये जंगीपूर येथे भारतीय नागरी सेवेच्या ब्रिटिश अधिकारी म्हणून ते काम करत असताना त्यांनी काही करारावर व्यक्तींच्या बोटाचे ठसे घेण्यास काय केली होती? सुरुवात केलेली होती. मग म्हणूनच त्याचा आन्सर काय येतं? विल्यम हर्शल. हे पहा. दस्तऐवजावर स्वाक्षरीच्या स्वरूपात अंगठा घेण्याची प्रथमतः सुरुवात विल्यम हर्शल यांनी केलेली होती. जांगीपूर येथे सुरुवातीला ते जॉबला असताना त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात केलेली होती, हे लक्षात घ्या. महत्त्वाचं आहे. तुम्हाला ठिकाण देखील प्लेस देखील विचारलेलं आहे. आणखी एक आहे पुढे आलेलं. सर विल्यम हर्शल यांनी
1877 मध्ये विविध करारावर फिंगरप्रिंटचा वापर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सक्तीचा केला? पण हे जहांगीरपूरमध्ये भारतीय नागरी सेवेचे जे काही ब्रिटिश अधिकारी होते, त्यांची त्यांच्या सह्या वगैरे त्यांच्या सह्यावर फिंगरप्रिंट घेण्यास त्यांनी सुरुवात केलेली होती. मग जहांगीरपूर पण तुम्हाला तुम्हाला ऑप्शनमध्ये दिलं जाईल. तर त्याचा आन्सर काय? या ठिकाणी जर म्हणलं 1877 म्हणलं डेट वाईज जर आलेलं असेल, तर त्याचा आन्सर काय येणार? हुगळी येणार. लक्षात घ्या 2 डेट आहेत. सुरुवात जहांगीरपूरपासून झाली बंगालमध्येच. पण 1877 पासून त्यांचा प्रयोग तो सुरू झालेला आहे. 1877 पासून त्यांनी हुगळी या ठिकाणी विविध करारपत्रावर त्यांनी सह्या घ्यायला सुरुवात केली होती. हे दोन्ही ठिकाणी ठिकाणं त्याच ठिकाणी आहेत. फक्त वर्षाचा फरक आहे. बंगालमध्ये हुगळीचे जिल्हाधिकारी असताना 1858 मध्ये सरकारी कामकाजामध्ये नेहमीच्या सह्या घेण्याच्या पद्धतीबरोबर हर्षल यांनी कागदपत्रावर काय काय करण्यास सुरुवात केली? तर हाताचा अंगठा, पंजाचा अंगठा घेण्यास त्यांनी सुरुवात केलेली होती. विल्यम हर्षल यांनी सरकारी कामकाजात सही सही नाकबूल म्हणजे सही करून नाकबूल करणे आणि तोतियागिरी यांना सतत त्यांना काय करावं लागत असे? तोंड द्यावं लागत असे. म्हणून हात-बोटांच्या ठशाबद्दल जनतेत असलेला भ्रममूलक विश्वास आहे, त्याबद्दल विल्यम हर्षल यांना माहिती होतं. आपण अनेक सारं त्याचं विश्लेषण पण दिलेलं आहे. महत्त्वाचं काय, की हा पहिला व्यक्ती आहे ज्यानं की त्या कामकाजामध्ये सुरुवात केलेली होती या बोटांच्या ठशांची. तसेच 1859 ते 1996 या 57 वर्षाच्या कालावधीला हर्षल कालांतर असे देखील संबोधतात. त्यांच्या कामाच्या प्रित्यर्थ हा जो काही कालावधी आहे त्यांचा, तर त्या कालावधीला हर्षल कालांतर देखील संबोधलं जातं. एवढं त्याचं विश्लेषण आहे. सुरुवात यांनी बंगालमधील हुगळी या ठिकाणाहून केली. पण इसवी सनामध्ये फरक आहे, हे पण लक्षात घ्या. पर्याय ज्या पद्धतीचे येतील त्या पद्धतीने तुम्ही त्याचा आन्सर करू शकता. पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने अँथ्रोपोमेट्री ही शाखा विकसित केली? तर त्याचा आन्सर काय? अल्फॉन्सो बर्टोलोन. आता ही काय नेमकं अँथ्रोपोमेट्री म्हणजे काय हे पण आपण सांगणार आहोत. त्यानंतर हाच प्रश्न आता बघा फक्त फिरवून थोडं विचारलेलं आहे. वरी विचारलं की कोणी शाखा विकसित केली म्हणजे आणि खाली काय विचारलं? अँथ्रोपोमेट्री म्हणजे काय? तर व्यक्तीची ओळख करण्यासाठी एक शास्त्र आहे, त्याला काय म्हणायचं? अँथ्रोपोमेट्री असे म्हणतात. आणि ही कोणी सुरू केली होती? अल्फॉन्सो बर्टोलोन यांनी 1890 मध्ये त्यांनी सुरू केली होती. आणि फिंगरप्रिंट ओळखल्याने या बदलापूर्वी जवळपास ही पद्धत 20 वर्ष टिकलेली होती. म्हणजे फिंगरप्रिंटच्या सुरुवातीला ही पद्धत जवळपास 20 वर्ष टिकून होती. अल्फॉन्सो बर्टोलोन एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं, अँथ्रोपोमेट्री ही शाखा विकसित कोणी केली? तर अल्फॉन्सो बर्टोलोन. पुढचा नवीन प्रश्न आहे हा देखील. अँथ्रोपोमेट्रीचे किती प्रकार पडतात? सॉरी थोडंसं हे झालेलं आहे डॅडॅश. किती प्रकार पडतात? तर त्याचा आन्सर आहे 2 प्रकार पडतात. एक स्टॅटिक अँथ्रोपोमेट्री आणि डायनॅमिक अँथ्रोपोमेट्री असे 2 प्रकार पडतात. तर लक्षात ठेवा 2 प्रकार आहेत. आपल्यासाठी ऑब्जेक्टिव्ह खूप महत्त्वाचे आहेत. ऑब्जेक्टिव्ह जास्तीत जास्त आपल्याला जेवढे भेटतील तेवढ्या परीक्षेमध्ये आपलं जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्हचा सराव केला तर जास्तीत जास्त आपल्याला यश मिळू शकतं परीक्षेमध्ये. पुढचा प्रश्न पहा. शास्त्रीय तपास किंवा ओळख पद्धतीचा जनक असे कोणाला म्हटले जाते? तर तोच प्रश्न आहे, अल्फॉन्सो बर्टोलोन. त्यालाच अँथ्रोपोमेट्री असे देखील म्हटलेले आहे. आपण त्याचे 2 प्रकार आहेत. पुढे आहे बर्टोलोन यांनी विकसित केलेली अँथ्रोपोमेट्री पद्धतीचे नामकरण पुढे काय झाले? तर स्पीकिंग पोर्ट्रेट झालं किंवा स्पीकिंग अल्फॉन्सो, स्पीकिंग बर्टोलोन आणि यापैकी नाही. तर पर्याय काय? सरळ स्पीकिंग पोर्ट्रेट. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. त्यालाच मानववंश शास्त्रज्ञ म्हणतात. आता यामध्ये जर बघितलं तर एकूण शरीराचे 7 भागामध्ये विभाजन केलेलं आहे अँथ्रोपोमेट्रीमध्ये.
7 भाग आहेत हे पण लक्षात घ्या. या ठिकाणी मी मी पण तुम्हाला दिलेले पण आहेत कोणकोणते आहेत ते. उंची, वजन, डोक्याचा घेर, बॉडी मास इंडेक्स, BMI आहे. बॉडी मास इंडेक्स म्हणजे काय असतं? वजन म्हणजे हाईट भागिले वजन असतं. शरीराचा कंबर असेल, नितंब असेल आणि त्वचेची जाडी अशा काही गोष्टी आहेत. 7 बाबी आहेत त्यामध्ये. त्यांचा समावेश त्या अँथ्रोपोमेट्रीमध्ये केला जातो. पुढचं पहा. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञास अंगुली मुद्राचा जनक असे संबोधले जाते? पर्याय क्रमांक काय? 3 फ्रान्सिस गाल्टन. तर हे कॉमन प्रश्न आहे, कुठेही तुम्हाला मिळून जाईल. फिंगरप्रिंट हे पुस्तक 1892 मध्ये कोणी लिहिले? तर याचं आन्सर काय? फ्रान्सिस गाल्टन. हे हे पहा. पुस्तकाचं कव्हर पेज देखील मी आणलेलं आहे, आज देखील ते उपलब्ध आहे विश्लेषणासाठी. जर आपण फोटो पाहिले ना थोडंसं जास्त लक्षात येतं, त्यामुळे आपण फोटो पण इथे ॲड केलेले आहेत. पुढचं पाहूया. फिंगरप्रिंट्स शास्त्राचे जनक फ्रान्सिस गाल्टन हे खालीलपैकी कोणत्या देशाचे होते? तर याचा आन्सर आहे फ्रेंच का इंग्लंड, अमेरिका की रशिया? तर उत्तर काय? इंग्लंड. पर्याय क्रमांक 2 योग्य. 1890च्या दशकात गुन्हेगारांना ओळखण्याचे साधन म्हणून फिंगरप्रिंटची कल्पना मांडली जात असली तरी 1890च्या दशकामध्ये सुरुवातीस सर फ्रान्सिस गाल्टन यांनी ते ओळखण्याचे साधन होऊ शकते असे मानणारे ते पहिले वैज्ञानिक होते. तर हे पण लक्षात घ्या. 1892 मध्ये त्यांनी अनेक विषयावरील हे म्हणजे या फिंगरप्रिंटवरील हे एक पुस्तक लिहिलं. त्याला नाव काय? फिंगरप्रिंट असं त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे. आपण मगाशी पण पाहिलेलं आहे. आता फ्रान्सिस गाल्टनच्या कार्याचा प्रभाव अनेक लोकांवर होता. त्यापैकीच एक होते पोलीस महानिरीक्षक. बंगालमधील पोलीस महानिरीक्षक सर एडवर्ड हेनरी यांनी फिंगरप्रिंटसाठी कार्य करण्यासाठी वर्गीकरण करण्याची पद्धत अवलंबली आणि 1896 मध्ये त्यांनी 10 म्हणजे 10 बोटांची वर्गीकरण पद्धत काय अस्तित्वात आणलेली पाहायला मिळतं आपल्याला. त्यांना 2 भारतीयांनी पण मदत केलेली होती. ते तुम्हाला पण माहिती आहे. हे कॉमनली आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, की गार्डनच्या नंतर 10 त्यालाच काय म्हणतो आपण हेनरी पद्धती, जी की आज भारतामध्ये आपल्या वापरली जाते. माहिती असावं हे. तसेच 1901 मध्ये सर एडवर्ड हेनरी हे लंडनमधील मेट्रोपॉलिटन पोलिसांचे सहाय्यक आयुक्त देखील बनलेले होते. हे हे जर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये आलेलं असेल तर महत्त्वाचं ठरू शकतं. त्यासाठी आपण हे आणलेलं आहे. जवळपास जवळपास 1912 पर्यंत अनेक छाप त्यांनी म्हणजे फिंगरप्रिंट त्यांनी गोळा देखील केलेल्या होत्या. पुढचं पाहूया. एडवर्ड रिचर्ड हेनरी यांनी कोणत्या भारतीय अधिकाऱ्यांच्या साहाय्याने भारतामध्ये अंगुली मुद्रा या शास्त्राचा विकास केला? तर अझीझुल हक आणि हेमचंद्र दास हे दोन्ही आहेत. हे दोघांच्याही मदतीने एडवर्ड हेनरी यांनी या अंगुली मुद्रा शास्त्राचा भारतामध्ये विकास केला. 1897 मध्ये भारतात कोणत्या ठिकाणी अंगुली मुद्रा केंद्र स्थापन झाले? हे कॉमनली कुठल्याही पुस्तकात तुम्हाला मिळून जाईल. काय त्याचा आन्सर? कोलकाता या ठिकाणी. फिंगरप्रिंट ब्युरोची जर उत्क्रांती बघितली 1858 मध्ये हुगळी जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी असताना सर विल्यम हर्शल यांनी फिंगरप्रिंटचा उपयोग वैयक्तिक कारणासाठी करायला सुरू केला. म्हणजे जे जे काही नोकर आहेत त्यांच्या सह्यासोबतच अंगठ्याचे ठसे घेण्यास त्यांनी काय केली? सुरुवात केली. मग कलकत्ता म्हणजे आताचे काय कोलकाता येथील राईट्स बिल्डिंग हे जगातील पहिले फिंगरप्रिंट ब्युरो त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं होतं. कुठं? रायटर्स बिल्डिंगमध्ये जगातला पहिला फिंगरप्रिंट ब्युरो स्थापन करण्यात आलेला होता. त्यानंतर 1897 आणखी जर काही या प्रश्नाचं जर वेगवेगळ्या ह्यानं जर आपण हे केलं, विश्लेषण केलं, देशातील सर्वोच्च संस्था कोणती आहे फिंगरप्रिंट संबंधी? तर केंद्रीय फिंगरप्रिंट ब्युरो CFPB. त्यानंतर उत्क्रांती जर बघायचं झालं 1897 मध्ये कोलकाता येथे पहिले फिंगरप्रिंट ब्युरो स्थापन करण्यात आले. त्यानंतर 1907 मध्ये सेंट्रल फिंगरप्रिंट ब्युरो शिमल्याला हलवण्यात आलेला आहे. त्यानंतर 1922 मध्ये काही कारणास्तव हे जे सेंट्रल फिंगरप्रिंट ब्युरो आहे ते बंद करण्यात आलेलं होतं. त्यानंतर परत एकदा 1955 मध्ये नवी दिल्लीमध्ये हे त्याची पुनर्स्थापना करण्यात आलेली होती. 1958 मध्ये फिंगरप्रिंट एक्सपर्टसाठी
फिंगरप्रिंट परीक्षेची सुरुवात त्या काळामध्ये 1958 पासून झालेली आहे. 1973 मध्ये जे काही सेंट्रल फिंगरप्रिंट ब्युरो आहे, प्रशासकीय नियंत्रण आता सी-बी-आयकडे त्यांच्याकडे हलवण्यात आलेलं होतं 1973 मध्ये. तर हा काही त्याचा इतिहास आहे. नंतर जर पाहायचं झालं 1900 म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतरच्या जर काही डेव्हलप पाहायचं झालं त्यामध्ये 1992 मध्ये फॅक्टर्सची पहिली आवृत्ती जी काही फॅक्टर्सची ही आहे ती तयार करण्यात आली. 1957 मध्ये फिंगरप्रिंट इन इंडिया पब्लिकेशनचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला. तर हे वेगवेगळ्या बाबी आहेत जे की आजपर्यंत त्यामध्ये घडून आलेले आहेत. पुढचं पाहूया. 10 प्रिंट कार्ड मध्ये मोलाचे योगदान करणारे शास्त्रज्ञ कोण? त्यालाच काय म्हणतात हो? त्याला 10 बोटांची वर्गीकरण पद्धत 10 बोटांची वर्गीकरण पद्धत त्याला हेनरी पद्धत असे देखील म्हणतात. 10 बोटांची फिंगरप्रिंट पद्धती जे की आज भारतामध्ये वापरली जाते. 2021ला यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढचा एक प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये अंगुली मुद्रा तंत्राचा उपयोग न्यायालयाने करण्यास मान्यता दिली? तर याचा आन्सर आहे 1899. आता काही जण म्हणतात फिंगरप्रिंटसाठी 1920चा कायदा आहे बरं का. ते कधी घ्यावेत, कसे घ्यावेत त्याचा संपूर्णतः 1920च्या कायद्यानुसार आहे. पण या ठिकाणी न्यायालयात कधी ते उपयोगाला आणले जातील, कधीपासून कोणत्या कायद्यापासून? तर 1899च्या कायद्यापासून. पुढचा प्रश्न जर बघायचं झालं, ए बी या रक्तगटाचा शोध कोणी लावला? कार्ल लँडस्टायनर, डेक्स्टेलो, अलेक्स जेफ्री आणि स्टर्ली. तर पर्याय क्रमांक 1 आहे. बघा फिंगरप्रिंट रक्तगट हे 4 आहेत, पण या तिघांचा शोध कार्ल लँडस्टायनरने लावलेला होता 1901 मध्ये. ए बीचा हे आताच पाहिलं आपण. ए बी या रक्तगटाचा शोध कोणी लावला? कार्ल लँडस्टायनर यांनी लावलेला होता. समान रक्तगट असलेल्या व्यक्तीचे रक्त एकत्र केल्यास त्यातील रक्तपेशी नष्ट होतात हा सिद्धांत कोणी मांडला? हा सिद्धांत मांडला बघा पर्याय काय? डिकोस्टेला, स्टर्ली, वरीलपैकी दोन्ही कार्ल लँडस्टायनर. याचं आन्सर काय? पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. मानवाच्या रक्तगटाचे 4 गटामध्ये आपण पाहिलं विभाजन केलं गेलेलं आहे. 1907 मध्ये खालीलपैकी कोणी प्रथमतः रक्तपराधान केलं, रक्तपराधान केलं असं त्याला म्हटलं जातं? रुबेन ओहेनबर्ग यांनी केलेलं आहे. ते हे नाव लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्यावरून न जाता डायरेक्टली त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवावं. जे कोणी नवीन असतील आपल्या चॅनलवर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. रोज असे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवले जात आहेत. जर व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, आपल्या मित्रांनाही ते शेअर करा. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने व्यक्तीची ओळख सिद्ध करण्यासाठी रक्तगटाचा वापर करता येईल असा सिद्धांत मांडला? तर त्याचं काय नाव आहे? लिओन हे शास्त्रज्ञ आहेत की एखाद्या व्यक्तीची ओळखण्यासाठी रक्ताचा वापर करता येईल असा सिद्धांत सुरुवातीला यांनी मांडला होता. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञास न्यायसहाय्यक स्फोटके किंवा बॅलिस्टिक फॉरेन्सिकचा जनक असे म्हणतात? तर त्याचा आन्सर आहे केल्विन गोगार्ड. फॉरेन्सिक बॅलिस्टिक हे पुस्तक कोणाचे आहे? तर केल्विन गोगार्ड यांचे आहे. जगातले पहिले बॅलिस्टिक केंद्र कोठे सुरू करण्यात आले? तर उत्तर आहे न्यूयॉर्क येथे जगातले पहिले बॅलिस्टिक केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला दस्तऐवज प्रश्नावलीचा जनक असे संबोधले जाते? फ्रान्सिस गाल्टन, अल्बर्ट ओसबोर्न यापैकी नाही आणि अलेक्स जेफ्री. तर याचा आन्सर आहे ओसबोर्न, अल्बर्ट ओसबोर्न. पुढचा प्रश्न तोच आहे. क्वेश्चन डॉक्युमेंट हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर अल्बर्ट ओसबोर्न यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे क्वेश्चन डॉक्युमेंट. पुढचा प्रश्न आहे. क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन हे पुस्तक कोणी लिहिले? एडमंड लोकार्ड, अल्बर्ट ओसबर्न, हॅन्स ग्रास, विल्यम हर्शल. तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 हन्स ग्रास. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञास फ्रान्सचे शेरलॉक होम्स असे संबोधले जाते? तर याचा आन्सर आहे एडमंड लोकार्ड. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 35 ते 36 प्रश्न आपण घेतलेले आहेत. जर तुम्हाला आपले व्हिडिओ नक्की आवडत असतील, तर आपल्या मित्रांनाही शेअर करा. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणखी नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, त्यासाठी तुम्ही तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आपल्या 8888 19 85 93 या WhatsApp नंबरवरती देऊ शकता. जर तुमच्या प्रतिक्रिया जास्त संख्येनं आल्या, तर आणखी सारे अनेक व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहेत. या व्हिडिओचा लिंक आपल्या मित्र देखील शेअर करा. चला, आपण या ठिकाणी थांबूया. भेटूया नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.